तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ही सगळी माझी लगबग बघून तुमच्या लक्षातच आलं असेल. तर आज ना मी मसाला बनवणार आहे. मसाला म्हणजे मी आज कोल्हापुरी मसाला बनवणार आहे. स्पेशल कोल्हापुरी मसाला आणि कोल्हापुरी मसाला हे दोन्ही मसाले मी बनवणार आहे. तसं तर आम्ही मराठवाडा भागातून येतो, त्याच्यामुळे आमच्याकडे कोल्हापुरी मसाला हा बनवला जात नाही. आमच्याकडे जो मसाला बनवतात तो थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो. तसं माझ्या सासूबाई पण बनवतात, आई पण बनवते. दोघींच्याही हाताची चव वेगवेगळी असते आणि खूप छान असते. त्या प्रत्येक वेळेस मला मसाला देत असतात, त्याच्यामुळे मला काहीतरी मसाला बनवायची गरज लागत नाही. पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण पण काहीतरी वेगळं ट्राय करूया आणि त्यांना पण आपल्याकडचं थोडं म्हणजे मी बनवलंय तर त्यांना पण थोडंसं देऊन देईल मी जाताना. त्यांच्यासाठी पण घेण्यासाठी आहे ना मी काही मिरच्या आणि कच्चे मसाले आणले तर मार्केटमधून, ते तुम्हाला आधी दाखवते. आता हा स्पेशल कोल्हापुरी मसाला बनवायचा ना, त्याच्यासाठी हा मी कांदा आहे ना बारीक कट करून 3 ते 4 दिवस उन्हामध्ये सुकवला होता. आणि हे बघा, वाळवल्याच्या नंतर एवढा छान कलर पण त्याचा राहिलेला होता. एकदम कडक उन्हामध्ये हा वाळवून घेतलेला आहे मी. आता इथे मी सुंठ आणि हळकुंड हे बारीक करून घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्येच थोडंसं बारीक करून घेतलं याला. हा पावशर लसण असेल. आता स्पेशल कोल्हापुरी मसाला बनवायचा त्याच्यासाठी मी हा लसण आणि कांदा वापरणार आहे. आणि इथे आता माझ्याकडे ना इथे 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. तसं तर कोल्हापुरी मसाल्यासाठी 4 ते 5 प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात, पण मला ह्या 3च प्रकारच्या भेटल्या. तर ही आहे काश्मीरी लाल मिरची, त्याच्यानंतर ही आहे संकेश्वरी आणि बेडगी ह्याच्यामध्ये मिक्स आहे. तर ह्या टोटल सगळ्या 2.5 किलो मिरच्या आहेत. तर याच्यातल्या मला 2 किलोचा मसाला बनवायचा आहे. आता आम्हाला मसाला खूप जास्त लागतो, त्याच्यामुळे 2 किलोचा मसाला बनवणार आहे आणि अर्धा किलोची मिरची पावडर बनवणार आहे. आता ह्या 2 किलो मसाल्यासाठी इथे मी 1.5 किलो धणे घेतलेले आहे. हे 1.5 किलो खोबरं घेतलेलं आहे. खोबरं असं मी बारीक चाकूने कट केलेलं आहे. आता ह्याला तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकताय किंवा खिसणीने पण किसून घेऊ शकताय. त्याच्यानंतर याच्यात आहेत खडे मसाले. तर खडे मसाल्यामध्ये आता भाजताना तर तसं मी दाखवणारच आहे. तर याच्यामध्ये हे तेजपत्ता, तीळ आहेत, मेथी. आता हे सगळे खडे मसाले हे भाजून घेऊया. पहिले तर मी इथे आता पांढरे तीळ भाजून घेते. आता हे पावशर तीळ आहे. 2 किलो मसाल्यासाठी इथे मी पावशर तीळ वापरलेले. त्याचा पाहू शकता म्हणजे असं कलर चेंज झालेला आहे, थोडासा लालसर असा कलर झालेला आहे आणि आवाज पण येतो असं तडतड. छान खमंग तीळ भाजलेला. आता तीळ काढून घेते. खसखस भाजून घेते. तर छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायची. आता हे 1.5 किलो धणे आता हे 2 बॅच मध्ये मी भाजून घेते. एकदाच सगळे टाकले तर ते व्यवस्थित भाजणार नाही. छान मंद आचेवर धणे भाजून घ्यायचे. बडीशोप ही छान मंद आचेवर भाजून घेतली आहे. काढून घेते. छान भाजली बडीशोप. काळी मिरी, नाकेश्वर. आता हे तिन्ही मी एकत्रच टाकलेलं आहे आणि तिन्हींना भाजायला सारखाच वेळ लागतो, त्याच्यामुळे हे तिन्ही एकत्रच टाकलेलं. आता हे मसाले जास्त नाही भाजायचे, आपले थोडं भाजून घ्यायचे कमी मंद. दालचिनी मोठी विलायची सोबतच भाजत आहे मी. ओ बा आता
आता हे चक्री फूल आणि छोटी विलायची मी सोबतच टाकली आहे ह्याच्यात. मंद आचेवर ह्याला पण छान भाजून घेते. आता हे भाजत आल्याच्या नंतर याच्यात 20 ग्राम जिरे, आता भाजत आल्याच्या नंतर जिऱ्यामधून एवढा छान खमंग स्मेल येतो ना. भाजले ते आता काढून घेते. त्याच्यानंतर हे दगडी फूल, आता इकडं मसाला भाजणं चालू आहे तोपर्यंत बघा इथे माझ्या बाळाचं काय सुरू आहे. काय करतो? ते राहिलं असतं पिलू भाजायचं, तू घेऊन बसला खाली. भाजू का? काय करतो तू? भाजू? थँक्यू. सगळंच द्या, द्या सगळंच. पिशवी दे, पिशवी दे, पिशवी दे बाळा, पिशवी. अरे बापरे, थँक्यू. भाजू का? टाकू? हो टाकते. काय करायचं आपल्याला? मसाले. विशूला खायचे का मसाले? खायचे? भाजीत टाकून खायचे? हो, भाजी करायची, कलायची. हो, तसं तोंडात घालायचं नाही शर्ट. छान मंद आचेवर भाजून घेते. विदाऊट तेलाचे मसाले सगळे माझे भाजून झाले. आता तेलातले मसाले म्हणजे थोडंसं तेल टाकून भाजणारे मसाले भाजून घेते. आता पहिले तर हे खोबरं भाजून घेते, थोडं थोडं करून, थोडं थोडं तेल टाकून. थोडं टाकल्यामुळे काय होतं ना की सगळं खोबरं छान व्यवस्थित भाजलं जातं. जास्त टाकल्याच्या नंतर ते करपण्याची पण भीती असते. हिंग, तळल्याच्या नंतर ना हिंग थोडस फुलते. सुंठ, कांदा, कांदाही छान भाजून झालेला आहे. थोडस तेल टाकून मिरच्या भाजून घेणार. तर पहिले काश्मीरी मिरची भाजून घेते, काश्मीरी लाल मिरची. हे मसाल्यासाठी भाजलेलं आहे. ते 1.5 किलो खोबरे थोडं थोडं तेल टाकून भाजलेलं होतं. आणि हे खडे मसाले सगळे एकत्र केलेत. याच्यात कांदा आणि लसण आहे. कांदा फक्त मी थोडासा तेल टाकून तळून भाजून घेतलाय. आता ह्या 2 किलो मध्ये आहे ना मी 1
1 किलो हे खडे मसाले आणि खोबरे घालून मसाला करणार आहे आणि 1 किलो मध्ये हे कांदा आणि लसण हे दोन्ही टाकणार आहे. हे 2 प्रकारचेच मसाले करून आणले होते. आता मी अर्धा किलो घेऊन गेले होते खरं तर मिरची पावडर करण्यासाठी, पण त्यांनी काय मला अर्धा किलोची मिरची पावडर दिलीच नाही बनून. तर मग मी काय केलं ना, तो अर्धा किलो मसाला आहे ना तर याच्यामध्येच ॲड केला होता. आता ह्या मसाल्यामध्ये आहे ना मी कांदा लसूण ॲड केलेला आहे. तर हा 2 किलोचा आहे मसाला कांदा लसूणचा आणि हा विदाऊट कांदा लसूण 3.5 किलोचा आहे. टोटल हा 5.5 किलोचा मसाला आहे. मसाल्याचा स्मेल खूप छान येतोय आणि कलर पण एवढा सुंदर आलेला आहे. आता मी हा फर्स्ट टाइमच केलाय पण खूप छान मसाला झालेला आहे हा. आता दोन्हीचं पण टेक्स्चर वेगळं आहे आणि कलरही थोडासा वेगळाच आहे. आता ह्याचा थोडासा कलर डार्क असा आलेला आहे आणि ह्याचा थोडासा लाईट कलर आहे, म्हणजे हा रेड मध्ये थोडासा गेला ह्याचा कलर आणि ह्याचा थोडासा असा डार्क. स्मेल खूप छान आहे दोन्ही मसाल्याचा वेगवेगळा स्मेल येतो. आता ह्याच्यात कांदा लसूण असल्यामुळे थोडासा वेगळा स्मेल येतो ह्याचा आणि ह्याच्यात नाहीये. आता घरात ठेवलं तसं घरभर पण स्मेल येतोय ह्या दोन्ही पण मसाल्यांचे.